म्हणजे वसंत गडकर महाराजांवर जर सगळेजण तुटून पडत असतील तर वसंत गडकर महाराजांच्या मुद्द्यामध्ये नक्कीच काहीतरी दम असला पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा ही झालीच पाहिजे। सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता। म्हणजे आम्ही नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे। त्यांनी सांगितलं कुणब्यानं तेल्याचं तोंड बघू नये। आता कुणब्याचं तेल्याचं कुठं बी नसलं। नमस्कार मंडळी, संतांनी जनजागृतीसाठी वारकरी चळवळ उभारली आणि चालवली। त्या संतांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढच्या पिढीनं चालवणं अपेक्षित आहे। परंतु आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर आज संतांच्या विचारांप्रमाणे काम चालू आहे का? त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवला जातोय का? तो योग्य प्रकारे चालवला जातोय की विपरीतपणे काम चालू आहे, अशी मनामध्ये शंका निर्माण होत आहे। बऱ्याच वेळा आपण पाहतो की बरीचशी महाराज मंडळी एकमेकांबद्दल काही ना काही बोलत असतात। मग कुणी खाजगीत बोलत असतं तर कुणी जाहीररित्या बोलत असतं। मग पुढचा महाराज नेमका कुठं चुकतोय याचा शोध घेतला जातो। आज वारकरी मंडळींकडून ट्रोल केले जाणारे एक महाराज आहेत आणि त्या महाराजांचं नाव आहे बाळकृष्ण महाराज वसंत गडकर। वसंत गडकर महाराज नेमके चुकले कुठं? वसंत गडकर महाराजांनी कीर्तनामधून विज्ञानवाद सांगितला। वसंत गडकर महाराजांनी कीर्तनामधून तर्क करायला सांगितला। वसंत गडकर महाराजांनी तुमच्या मेंदूला विचार करायला लावला। हेच त्यांचं चुकलं असं आजच्या या वारकरी मंडळींचं मत आहे। मुळात वसंत गडकर महाराज कीर्तनामधून काय बोलले, ते बरोबर बोलले का चुकीचे बोलले, हा विषय आपण थोडासा बाजूला ठेवूयात। परंतु वसंत गडकर महाराज जसे काही बोलले तसे या वारकरी संप्रदायामधले सगळे लहान मोठे महाराज वसंत गडकर महाराजांवर तुटून पडले। म्हणजे वसंत गडकर महाराजांवर जर सगळेजण तुटून पडत असतील तर वसंत गडकर महाराजांच्या मुद्द्यामध्ये नक्कीच काहीतरी दम असला पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा ही झालीच पाहिजे। वसंत गडकर महाराजांनी कीर्तनामध्ये बोलताना सांगितलं की संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन हे झाले नाही। त्यांनी वैकुंठ गमनाला विरोध केला। महाराजांनी वैकुंठ गमनाला विरोध केला हा तुकारामांच्या वैकुंठ गमनाला झालेला पहिला विरोध नाही। या अगोदरही पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये संत तुकारामांच्या वैकुंठ गमनाला विरोध झालेला आहे। वैकुंठ गमन झालंच नाही अशा बऱ्याचशा गोष्टी तर्कानुसार पुरोगामी चळवळीने पटवून दिलेल्या आहेत। परंतु त्याचं विशेष यांना काही वाटत नव्हतं। पण वारकरी संप्रदायामधलाच एक कीर्तनकार वैकुंठ गमनाला विरोध करतो आणि पुरोगामी चळवळीला सपोर्ट करतो, ही सर्वात महत्वाची गोष्ट होती आणि या गोष्टीमुळे त्यांच्या सिस्टीमला हादरा बसला होता। आणि म्हणून लहान मोठे सगळे महाराज वसंत गडकर महाराजांच्या विरोधामध्ये उठले। त्यांनी आवाज उठवला। वसंत गडकर महाराजांना फोन केले, फोन करून त्यांना धमक्या दिल्या। वसंत गडकर महाराजांना फक्त धमक्या देऊन भागलं नाही तर त्यांनी माफी मागावी असं सांगितलं। एवढंच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून वसंत गडकर महाराजांचा जाहीररित्या निषेध केला गेला। अभ्यासू समजले जाणारे कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार किंवा अजून कुठल्या प्रकारच्या पदव्या लावलेले सगळे कीर्तनकार वसंत गडकर महाराजांच्या विरोधामध्ये उभे राहिले आणि त्यांनी महाराजांना विरोध केला। महाराजांनी मांडलेला जो मुद्दा होता तो मुद्दा त्यांना मान्य नाही। वसंत गडकर महाराजांनी दुसरा एक मुद्दा त्यामध्ये मांडला होता। ते कीर्तनामध्ये म्हणाले की संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा पाण्यामध्ये बुडवली, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या आणि 13 दिवसानंतर त्या वह्या तरल्या। 13 दिवसानंतर वह्या तरल्यानंतर त्यातली अक्षरं कशी राहू शकतात, हा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडला। आणि दुसरा एक महत्वपूर्ण मुद्दा त्यांनी त्यामध्ये मांडलेला होता। ते म्हणाले की संत तुकाराम महाराजांनी 4,01,34,000 अभंग लिहिले होते। आता तुकाराम महाराजांनी एवढे अभंग लिहिले होते या बाबतीमध्ये विरोध करणाऱ्या कीर्तनकारांचं सुद्धा एकमत राहील, कारण संत तुकाराम महाराजांची अभंग निर्मिती तेवढी होती, तसा उल्लेख त्यांच्या अभंगांमध्ये आलेला आहे। मग वसंत गडकर महाराज काय म्हणतात की 4,01,34,000 अभंग लिहिले होते, त्यातले अभंग तरायचेच असतील तर सगळे अभंग तरले असते, परंतु 4,500 अभंगच कसे काय तरले? उरलेले अभंग कुठे गेले? मुळात मुद्दा हा आहे की तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा तरली याच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारचा चमत्कार नव्हता। मग ती गाथा तरली कशी? संत तुकाराम महाराज हे मोठमोठं पाकिट घेऊन कीर्तन करणारे कीर्तनकार नव्हते। तुकाराम महाराजांचं स्थान सगळ्या लोकांच्या हृदयामध्ये होतं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे। परंतु
संत तुकाराम महाराजांचं एवढं मोठं स्थान असल्यामुळं प्रत्येकाचे अभंग मुखद्गत होते, पाठ होते. तुकाराम महाराजांबरोबर नेहमी असणारे जे टाळकरी होते त्यामध्ये संतोजी पवार असतील, संताजी जगनाडे महाराज असतील, ही सगळी मंडळी बरोबर होती. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा त्यांच्या विरोधकांनी पाण्यात बुडवली. कारण तुकाराम महाराजांना विरोध करून सुद्धा तुकाराम महाराज कीर्तन करायचे थांबवत नव्हते, समाजाचं प्रबोधन करायचं थांबवत नव्हते. म्हणून त्यांनी लिहिलेले जे अभंग आहे, ज्या अभंगाचा संदर्भ घेऊन ते कीर्तन करतात, ते अभंग बुडवून टाकण्याचं काम त्यांच्या विरोधकांनी केलं. तुकाराम महाराजांना प्रचंड दुःख झालं. कारण आपल्या आयुष्याची पुंजी ज्याला म्हणता येईल, ती आयुष्याची पुंजी त्यांनी बुडवून टाकलेली होती. दुःख झालं. तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठावर बसले, अन्न त्याग केला, उपोषण सुरू केलं. आणि मग मात्र तुकाराम महाराजांची समर्थक मंडळी, सगळे लोक तुकाराम महाराजांच्या भोवती गोळा झाले, सगळे टाळकरी गोळा झाले आणि तुकाराम महाराजांना सांगितलं की महाराज काही काळजी करू नका, तुमचे अभंग जरी बुडवलेले असले तरी ते अभंग आमचे पाठ आहेत, आपण ते लिहून काढूयात आणि अभंग लिहून काढून आपण पुन्हा एकदा त्याची गाथा तयार करूयात. आणि मग संताजी पवार असतील किंवा संताजी जगनाडे महाराज असतील यांनी एकत्रित बसून किंवा इतर काही जी टाळकरी मंडळी होती त्या सर्वांनी एकत्रित बसून सर्व अभंग लिहून काढले आणि लिहून काढलेले पाठ असलेले जे अभंग आहेत ते तुकाराम महाराजांकडे सुपूर्त केले. अशा पद्धतीनं गाथा तरली. आता त्यानंतर काय झालं? संत तुकाराम महाराज हे कुणबी होते. संताजी जगनाडे महाराज यांनी गाथा लिहून काढण्याचं काम केलं, अभंग लिहून काढण्याचं काम केलं, ते तेली होते. आणि मग जगनाडे महाराज आणि तुकाराम महाराज एकत्र येतात आणि पुन्हा गाथा तरते. मग पुन्हा असं होऊ नये यासाठी त्यांनी वेगळाच प्रचार सुरू केला. विरोधकांनी वेगळाच प्रचार सुरू केला. त्यांनी सांगितलं कुणब्यानं तेल्याचं तोंड बघू नये. आता कुणब्याचं तेल्याचं कुठं बी नसलं. इतिहासामध्ये कुणब्याची आणि तेल्याची भांडणं झाल्याची नोंद सुद्धा कुठं नाही. मग का म्हटले हे कुणब्यानं तेल्याचं तोंड बघू नये? अशी मन पुढे रूढ झाली. तुम्हालाही माहिती असेल. कारण कुणबी आणि तेली एकत्र आले तर बुडावलेली अभंग गाथा तरली गेली, पुन्हा ते अभंग गाथा तयार झाली. म्हणून यांनी पुन्हा कधीच एकत्र येऊ नये म्हणून अशा प्रकारचा अपप्रचार सुरू केला. वास्तविक पाहता आमच्या संतांनी जे अभंग निर्मिती केलेली आहे ती अभंग निर्मिती समाजाच्या प्रबोधनासाठी केलेली आहे, समाजाच्या जागृतीसाठी केलेली आहे. आणि तेच कार्य इथून पुढच्या लोकांनी सुद्धा चालवावं अशी संतांची अपेक्षा होती. परंतु संतांचं हे कार्य पुढे चालवण्यासाठी संतांच्या अभंगांना प्रमाण मानून संतांना अपेक्षित असणारे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं लागणार आहे. परंतु संतांना अपेक्षित असणारे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी बऱ्याच वेळा सोयीनं कीर्तनं केली जातात. म्हणजे खऱ्या कीर्तनाऐवजी बरी कीर्तनं केलेली आणि बरी कीर्तनं करत असलेले महाराज आपण पाहतो. आणि अशी जे लोक आहेत या लोकांनी हा एक व्यवसाय बनवलेला आहे. म्हणायला फक्त वारकरी धर्म म्हणायचा, म्हणायला फक्त वारकरी चळवळ म्हणायची आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा, धंदा करायचा. ज्या धंद्याला, ज्या व्यवसायाला खुद्द संत तुकाराम महाराजांचा विरोध होता, परंतु त्यांनी मात्र तो विरोध जुमानला नाही. एकीकडं एखादा प्रसंग असेल तर संत तुकाराम महाराजांचं किंवा आमच्या इतर संतांच्या अभंगाचं प्रमाण दिलं जातं, परंतु मानधन घेण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र तुकारामांचे अभंग बाजूला ठेवले जातात, त्याचा विचार केला जात नाही. या मंडळींना हे विचार कदाचित आवडणार नाहीत, परंतु संत तुकाराम महाराजांचे आणि आमच्या सर्व संतांचे जे खरे वारकरी आहेत त्यांना हे विचार नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. म्हणजे आम्ही नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे. सत्याच्या बाजूने उभा राहणं म्हणजे खरा वारकरी धर्म आहे. आणि म्हणून सत्याच्या बाजूने उभा राहण्याचा माझा हा प्रयत्न आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून संत तुकारामांचे असतील किंवा आमच्या सर्व संतांचे जे विचार आहेत ते विचार खऱ्या अर्थाने शुद्ध स्वरूपामध्ये आमच्या समाजापर्यंत पोहोचवावेत अशीच एक अपेक्षा आहे. याच अपेक्षेने हा केलेला व्हिडिओ आहे. बाकी ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे, विचारांचं स्वातंत्र्य आपल्या घटनेनं दिलेलं आहे आणि या विचाराचा स्वातंत्र्याचा जो तो उपयोग करून घेऊ शकतो. फक्त संतांच्या विचारांचा विपर्यास होऊ नये एवढीच एक अपेक्षा. एवढ्यावरच थांबतो. धन्यवाद.